दिवसानंतर रेस्क्यूला निघालोय. जानेवारी पूर्ण संपली आणि मला वाटत नाही की मी जानेवारीमध्ये खूप सारे असे साप पाहिलेत. तर आता आपल्याला फेब्रुवारी 4 आणि आज एक रेस्क्यू कॉल आलेला आहे. चला सरळ जाऊ. फेब्रुवारी 4 आणि आपल्याला एक रेस्क्यू कॉल आलेला आहे. आपले निलेश दादा आपल्या जोडीला आहेत. एका जाळीमध्ये एक रसल वायपर अडकलेला आहे आणि म्हणूनच कारण आहे की आपण रेस्क्यूसाठी निघालो आहे. नाहीतर आपण बिनविषारी सापासाठी तरी रेस्क्यूला जात नाही आणि लोक बोलवत सुद्धा नाही आहेत. चांगली गोष्ट आहे. तर बघूया आता रेस्क्यूला काय होतं ते, कारण की समोर सापांचा बाप यमराज आहे. आपण आसकोटमध्ये पोहोचलेलो आहे आणि माहितीनुसार नदीच्या रस्त्याला जाताना आपल्याला डिस्क्राईब केलं असं की एक स्पीड ब्रेकर आहे आणि तिथेच फार्म हाऊस आहे आणि तिथे जाळीमध्ये अडकलेलं आहे. तर पाहूयात कुठं मिळतंय ते. आपल्याला लोक कशी काय एवढी चांगली मिळतात माहिती नाही. हा स्पीड ब्रेकर आणि ही जाळी आणि हा इथे तो अडकलेला आहे. आता भाऊंची तब्येत कशी आहे ते आधी चेक करायला लागेल. बघू स्टिक दे. ठीक आहे, हालचाल चालू आहे म्हणजे आपण त्याला रेस्क्यू करू शकतोय. काहीतरी आपण 20-25 किलोमीटर आलो असेल तर त्याचा काहीतरी फायदा झाला पाहिजे. रेस्क्यू बघूयात कसं होतंय. काय कर धावत जाऊन कटर आणला मित्राने. सगळ्यात मोठा टास्क हिडक्याची असा वाटत पण शिफ्टी बघत काय पकडू राहता असं. टाकणार पण नाही ना खाली. खाली पण नाही टाकणार नाही. इथं टाकण्याला भीती वाटते. साला घाम काढून जातो. बरोबर तसंच घ्यायचं का त्याला. असं नाही निघू शकत. खूप विचित्र येणार आहे. धक्का तर त्यात पण येणार असं. एक काम कर, दगड घे. दगड टेकू खाली. खालून दगड टाकायचे असं. डोका बघायचं तिकट नाही घे ना. काढतो घेता येईल ना मला असं वाटतं. त्याला थोडंसं आहे काय आंबल्या त्याच्यावर नाही जाता मी तसंच मागचं काढलं तर धोका काढला. धोका काढला का माझा कार्यक्रम झालाच समजा. पकड जरा व्यवस्थित पकड. ओके ठीक आहे. ठीक आहे पहिला मेन तास तर डोका पकडला होता आणि शेफ्टी पकडून ठेवतो. शेफ्टी सुटल्या होती ताकद लागली बंद. एकदा सुटल्यावरती जाम ताकद लावल तो. रनिंग नसते कोणाला. तुम्हाला असं वाटतं त्याला रनिंग नसते. तुम्हाला दाखवायला लागेल की त्याची रनिंग काय होती. अवकाश दे काहीच नाही. कोणाचं शेत पार्टीला नाही म्हणजे थोडीशी जाळी तोडतोय परत त्यांना. जाळी थोडीशी जास्त निलगाईसाठी असेल ना. जाम वैताग दिला असेल ना. काकड्या किती राहिला टोटल बघ एकदा ट्राय कर. दिवाळी तोडे ना डोक्याच्या वरती. डोक्याच्या वरती बस थोडासा लागायला की कापायला. तोंडाची काय हालत झालं भाऊ. भाव्या थोडंसं लागेल. भाव्या इकडे बघ. भाव्याला बघू दे. नको 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 नको. थोडं कापायला लागेल. तो आला का. किडा बघ. अरे किडू बघ. किडू हा ये इकडे.
नाही नाही बाबू काय नाही बेकार झाले मला जोरात पकडायला पण आत काढलं. आपलं नशीब चांगलं आहे का तो भेटलेला आहे. दाखवला असता तो कोण नाही ना आपला अंकल पण पांढरा बाबा तू पांढरा करतो 15 किलोमीटर जावं गेला. कोण आहे कोणती धर काय इथं इथं डांबर चालला त्याला त्याला थोडीशी जखम झालेली आहे म्हणून डायरेक्ट सोडला असता तर कदाचित त्रास झाला असता. म्हणून आपण सध्या त्याला थोडं ऑब्झर्वेशन मध्ये ठेवूयात. गरज लागली तर दवाखान्यात पाठवूयात आणि मग रिलीज करूयात. ए झाकण घे झाकण दे रे. बघितलं एनर्जी डाऊन आहे म्हणून बघायला भेटलं नाहीतर मग